आपण महाराष्ट्रातली लेकरं आहोत। इतिहास आपण शिकत आलो आहोत, पण एवढं डिटेल महाराजांच्या विषयी, या संभाजी महाराजांच्या विषयी माझ्या कोकणातल्या एका रत्नानं या ठिकाणी जे दर्शन घडवलं आहे, हे कुठल्या नाटकामध्ये मला वाटत नाही अशा प्रकारचं असेल। पुष्कळ मेहनत घेतली, अथक बतावणी करणं, आणि ती सुद्धा या ऐतिहासिक त्यांच्या आवेशामध्ये साधी गोष्ट नाहीये। जवळजवळ 2 तास जवळजवळ झाले असतील, न चुकता न थकता तेवढ्या तालामध्ये आणि तेवढ्या त्वेषाने जे संभाजी महाराज आपल्यामध्ये निर्माण झाले, हे संभाजी महाराजांचं कथन आज महाराष्ट्रातल्या लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत अत्यावश्यक गोष्ट आहे। आपण तर थोर पुरुषांची नावं घेतो, पण त्याचा इतिहास जाणून घेत नाही। आज काळाची गरज आहे। शिवाजी महाराज होऊन गेले त्या पवित्र भूमीमध्ये आपण जन्मलो, हे आपलं पुण्य आहे। हे पुण्य आपल्याला असं पदरात पडणार नाही, तर महाराजांची आणि छत्रपतींची, संभाजी महाराजांची ही शिकवण आणि आठवण आपल्यामध्ये सदैव जागृत राहिली पाहिजे, आणि ती सुद्धा त्वेषाने राहिली पाहिजे। अशा प्रकारचे कलाकार, मला अभिमान वाटतो, हे माझ्या कोकणातलं रत्न आहे, सह्याद्रीच्या कुशीतलं रक्त आहे। आज संभाजी महाराज त्यांनी या ठिकाणी निर्माण केले आहेत, मला त्याचा सार्थ अभिमान आहे। हे परमेश्वर, हा शंभू महाराज, विश्वंभर महाराज यांना उदंड आयुष्य देव, या बसलेले त्यांच्या मंडळीला, या सर्व कलाकारांना त्या उदंड आयुष्य देण्याची प्रगती होईल। परमेश्वरा ठिकाणी हे शुभचिंतन करून शुभेच्छा देतो, आणि या शुभेच्छा या शिवशंभू चरणी अर्पण करतो। माझ्याकडून 500 रुपये बक्षीस लोक देतात, पण असं नाही, मी 501 रुपये देऊन त्यांचा सन्मान करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।